मीन राशी, मंगळवारपासून तुमच्या नशिबाचा कायापलट होणार, देवीची थेट चेतावणी मिळणार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या भाग्यवान जातकांनो, येणारा हा विशेष मंगळवार तुमच्या जीवनाच्या पाटलावर सौभाग्याची अशी एक दैवी अपवाद लाट घेऊन येणार आहे, त्याच्या तुम्ही कित्येक वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा करत होता. हा केवळ एक वार नसून तुमच्या नशिबाचा संपूर्ण कायापलट करणारा एक सुवर्ण क्षण ठरणार आहे. कित्येक दिवसांपासून, महिन्यांपासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे, मग ती सरकारी असोत वा खाजगी, ती आता अचानक कोणत्याही अडथळेविना मार्गी लागतील. नशिबाची प्रबळ साथ तुम्हाला इतकी अद्भुत लाभणार आहे की तुम्ही ज्याही नवीन प्रकल्पाला किंवा कामाला हात लावाल त्याचे रूपांतर सोन्यात होईल, म्हणजेच तुम्हाला त्यात प्रचंड यश मिळेल. मंगळवारची ही नवी पहाट तुमच्यासाठी केवळ सूर्यप्रकाश घेऊन येणार नाही, तर ती तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे दरवाजे कायमचे उघडणारी ठरेल. तुमच्या प्रगतीचा हा लेख आणि यशाची ही उंच शिखरे पाहून तुमचे गुप्तशत्रू आणि मत्सर करणारे लोकही आता थक्क होतील. परंतु आता तुमच्या प्रगतीचा हा अश्व कोणीही रोखू शकणार नाही, कारण प्रत्यक्ष दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आता उभी आहे. मीन राशीच्या जातकांनो, या मंगळवारी कुबेर देवाचा आणि धनलक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर बरसणार असून ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ असे धनलाभाचे योग देखील तुमच्या कुंडलीत जुळून येत आहे. अनपेक्षित आणि विविध मार्गातून लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल, ज्यामुळे तुमची सर्व आर्थिक संकटे, कर्जाचे डोंगर आणि पैशाच्या संबंधित चिंता मुळासकट उपटून फेकले जातील. व्यवसायात तुम्हाला अकल्पनीय नफा मिळेल आणि नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात एक मानाचे, आधाराचे देखील स्थान प्राप्त होईल, ज्यामुळे समाजात तुमचा दरारा आणि प्रतिष्ठा अधिकच वाढणार आहे. हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नसून तुमच्या अंतर्मनातील स्वप्नपूर्तीचा आहे. जी मोठी ध्येय आजवर तुम्हाला केवळ कल्पनेत वाटत होती, ती आता वास्तवात तुमच्या मुठीत असतील. तुमच्या प्रामाणिक कष्टाचे आणि आजवर सोसलेल्या कष्टाचे गोड फळ मिळण्याची हीच ती निर्णायक आणि योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे, मांगल्याचे आणि समाधानाचे असे वातावरण निर्माण होईल की जणू घरात नंदनवनच फुलेल. जुन्या विसरलेल्या मित्रमैत्रिणींच्या अचानक भेटीमुळे तुमच्या मनात एक वेगळीच भारी व सकारात्मकता मिळेल. तुमच्या जीवनसाथीसोबत असलेले जे काही तुमचे छोटे मोठे मतभेद आता संपतील आणि तुमचे नाते अधिकच घट्ट, विश्वासाचे आणि प्रेमाचे होईल, ज्यामुळे तुमच्या घरात एक पवित्र आणि आनंदी ऊर्जा नांदेल. तुमची स्वतःची सकारात्मक ऊर्जा या दिवशी इतकी प्रभावी आणि चुंबकीय असेल की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आपसुकच आकर्षित होईल आणि तुम्हाला सहकार्य करण्यास तयार होईल. हा मंगळवार तुमच्या जीवनाची यशाची नवीन शिखरे गाठणारा आणि भविष्यातील एका उज्ज्वल सुवर्ण काळाची मजबूत पायाभरणी करणारा ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. 5 मे रोजी सोमवार पहिला तर ज्येष्ठ महिना आणि कृष्ण पक्ष असून या दिवशी एकंदर संकष्ट चतुर्थीचा अत्यंत पवित्र योग आहे. या दिवशी चंद्रोदय जरी रात्री उशिरा झाला तरी नक्षत्रांचा विचार करता मूळ नक्षत्र आणि शिवयोग यांची युती तुमच्यासाठी वरदान ठरेल. हा दिवस विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ असून तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी संकष्टीचे व्रत करणे किंवा बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करणे अत्यंत लाभदायक ठरेल. तसेच 12 मे रोजी ज्येष्ठ शुद्ध नवमी असून पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि शोभन नावाचा शुभयोग तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जेचा संचार करेल. कोणत्याही नवीन व्यवसायाचे मुहूर्त रोवण्यासाठी किंवा जीवनातील महत्त्वाचे धाडसी निर्णय घेण्यासाठी हा काळ ग्रहांच्या अस्तित्वानुसार अत्यंत अनुकूल आहे. पुढे 19 मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया असून मृग नक्षत्र तुमच्या मानसिक शांतीसाठी अत्यंत पोषक राहील. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्यासाठी किंवा घरातील मंगल कार्याचे नियोजन करण्यासाठी हा मंगळवार तुम्हाला सकारात्मक आणि अपेक्षित निकाल देणारा ठरेल. 26 मे रोजी ज्येष्ठ महिना आणि दशमी तिथी असून हस्त नक्षत्राचा प्रभाव देखील तुमच्या राशीवर राहील. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. या दिवशी नशिबाची 100% साथ तुम्हाला लाभणार आहे. विशेषतः आर्थिक व्यवहार, शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो.
तुमच्या कष्टाची चीज होण्यास या दिवसापासूनच खरी सुरुवात होईल असे देखील शिवसंकेत ग्रह यावेळी सांगत आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमचे ग्रह आता पूर्णपणे पालटले असून करिअरमध्ये देखील तुम्हाला अशी संधी मिळेल ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल. जर तुम्ही नोकरीमध्ये बऱ्याच काळापासून पदोन्नती, पगारवाढ किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर या मंगळवारी तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी ईमेल किंवा फोनद्वारे मिळू शकते. तुमच्या कार्यस्थळी आणि तुम्हाला एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे किंवा नवीन शाखेचे नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विस्ताराचा असून नवीन भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करण्याचे देखील योग जुळून येत आहे, ज्यामुळे तुमच्या व्यापाराचा ब्रँड वाढेल. आर्थिक आघाडीवर हा मंगळवार तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने धनवर्षा घेऊन येणारा ठरेल. बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे जुने पैसे, विम्याचे पैसे किंवा कोणाला उसने दिलेली रक्कम या दिवशी अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त परतावा मिळेल, त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स आणि आर्थिक स्थिती कमालीची होईल. जर तुम्ही स्वतःचे घर, फ्लॅट किंवा शेतीसाठी जमीन खरेदी करण्याचा गांभीर्याने विचार करत असाल तर या शुभ मुहूर्तावर केलेले व्यवहार तुम्हाला भविष्यात करोडोंचा नफा मिळवून देतील. माता लक्ष्मीची देखील अखंड कृपा तुमच्यावर राहणार आहे, त्यामुळे केवळ चैनीच्या वस्तूंवर खर्च न करता या शुभ काळाचा उपयोग भविष्य सुरक्षित करण्यासाठी करा. कौटुंबिक प्रेम संबंधाच्या बाबतीत देखील हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सुगंध आणि मांगल्याचा ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध सुधारतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे पूर्ण होतील. जर तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या स्वभावाशी जुळणारे लग्नाचे उत्कृष्ट प्रस्ताव चालून येतील. जोडीदारासोबतच्या नात्यात पारदर्शकता आणि विश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही एकत्र येऊन भविष्यातील मोठ्या आर्थिक योजनांवर चर्चा कराल. मुलांच्या अभ्यासातील प्रगती किंवा त्यांच्या करिअरमधील यश पाहून देखील तुम्हाला खूप समाधान वाटेल आणि समाजात देखील तुमच्या संसाराचे कौतुक होईल. त्याच्या दृष्टीने विचार केला तर मीन राशीसाठी हा मंगळवार कमालीचा उत्साह आणि सकारात्मक शारीरिक ऊर्जेने भरलेला असेल. जुन्या एखाद्या शारीरिक व्याधीतून किंवा मानसिक तणावातून तुम्हाला या दिवशी कायमची सुटका देखील मिळू शकते आणि तुम्हाला स्वतःमध्ये एका नवीन जन्माचा भास होईल. तुमची मानसिक स्थिती अत्यंत शांत आणि स्थिर राहील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात 100% लक्ष देऊन केंद्रित करू शकाल. तरीही धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आहाराकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष मात्र करू नका. नियमित योगासने आणि शुद्ध सात्विक आहार घेतल्यास तुमची प्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही अधिकच कार्यक्षम व्हाल. निरोगी शरीर हीच तुमच्या यशाची खरी गुल्लुकिल्ली आहे, हे मात्र यावेळेला विसरू नका. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मीन राशीच्या जातकांनो, या मंगळवारी तुमच्या जीवनातील उरलेल्या संकटांचे निवारण करण्यासाठी आणि यशाचा मार्ग हा पूर्णपणे मोकळा करण्यासाठी प्रभू हनुमंताची तुम्ही सेवा करा. हनुमान चालिसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांडचे पाठन करणे तुमच्यासाठी चमत्कारिक ठरेल. मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांना सिंदूर अर्पण केल्याने आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळदोष आणि साडेसातीचा प्रभाव हा कमी होईल. हा उपाय केवळ अडथळे दूर करणार नाही तर तुमच्या आत्मविश्वासात इतकी वाढ करेल की तुम्ही कोणत्याही संकटावर हसत हसत मात कराल. सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा मिळवण्यासाठी या दिवशी गरजूंना किंवा आश्रमात लाल रंगाचे कपडे, गूळ किंवा हरभरा दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी घरी परतताना एखाद्या गाईला गूळ आणि पोळी प्रेमाने खायला दिल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष हे देखील कायमचे नष्ट होतील. कारण हे उपाय साधे पण अत्यंत प्रभावशाली शास्त्रज्ञ उपाय तुमच्या आयुष्यात मांगल्याचा वर्षाव करतील आणि येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक पावलावर नशिबाची अभेद्य साथ नक्कीच मिळेल. मीन राशीच्या लोकांनो, मंगळवारचा हा अत्यंत शुभ, शक्तिशाली आणि दैवी योग तुमच्या आयुष्यात एक नवीन सुवर्णकाळ घेऊन आला आहे, त्यामुळे या संधीचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.